नमस्कार, मी गायत्री हरिदास दिवसकर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ आग्यास पर्ल एक्सपोर्ट नागपूर. असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत असतानाच आणि फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये पीएचडी सुरू असताना एक जोडधंदा म्हणून नवीन काहीतरी करायचं होतं. आणि जेव्हा मोती पालनाबद्दल कळलं तर त्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जातं आणि माझी जी फील्ड आहे या दोन्हीचं एक कोरिलेशन खूपच छान जमत होतं. त्यामुळे पर्ल फार्मिंग बद्दल 2 वर्ष पूर्ण रिसर्च केलाय. ट्रेनिंग हा मुद्दा असतो. ट्रेनिंग घेतल्यानंतर प्रत्यक्ष ट्रेनिंग घेणं आणि प्रत्यक्ष त्या गोष्टीवरती काम करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 2 वर्ष जेव्हा या पूर्ण फील्ड मध्ये काम करत होती तेव्हा कळलं की तुमचा सेटअप करणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे सेटअप कोणीही करू शकतं, पण पुढचे 2 वर्ष जे तुम्हाला व्यवस्थापन करायचं असतं, ज्यामध्ये पाण्याची गुणवत्ता चेक करायची असते, शिंपल्यांची काळजी घ्यायची असते, शिंपल्यांची निवड करायची असतं, मोती बनतोय नाही बनत आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला अनालाइज करायच्या असतात त्यावेळेला एकंदरीत कळतं की मोतीपालन हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे हा मेन कन्सर्न येत नाही, पण तुम्हाला पेशन्स खूप जास्त लागतो. मोतीपालनाला आतापर्यंत जी चालना मिळाली आहे किंवा जी प्रसिद्धी मिळाली आहे ती या पद्धतीने आहे की तुम्हाला मोतीपालन सुरू करायला खूप जागा लागते, खूप पैसा खर्च करावा लागतो, पण जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि सपोर्ट असेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीतलं पूर्ण नॉलेज असेल तर तुम्ही त्याला कमी खर्चामध्ये आणि छोट्या जागेमध्ये सुद्धा करू शकता. मोतीपालन हे घरात कुठेही केलं जाऊ शकतं. म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या अंगणापासनं टेरेसवरनं रूम तुम्ही पर्ल फार्मिंग करू शकता. वेगवेगळे सेटअप्स असतात, ते वेगवेगळे सेटअप्स आम्ही अप्लाय करतो, कारण तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. शिंपल्यांना जेवण देण्यापासून तर त्याचा डोस किती असायला पाहिजे, अँटीबायोटिक्स वापरायचे का, प्रोबायोटिक्स वापरायचे का, फूड द्यायचं आहे तर कुठलं फूड द्यायचं, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत यांची काळजी जास्त घ्यावी लागते. सोबतच 2 वर्षाचा जो ड्युरेशन आहे हा खूप मोठा ड्युरेशन आहे. यामध्ये तुम्ही श्रीमंत होण्याचं स्वप्न एकदम असं सडनली घेऊन चालू शकत नाही. जिथे तुम्हाला 2 वर्षापर्यंत एक पेशन्स ठेवावा लागतो, छोट्या छोट्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यानंतर कुठे तुम्हाला 2 वर्षानंतर मोतीपालनाचं उत्पादन मिळतं. पण याचा अर्थ हा नाहीये की मागच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामध्ये तुम्ही मोतीपालनाशी रिलेटेड जे अलाइड बिझनेसेस आहे, जसं शिंपले पुरवणं, त्यानंतर न्यूक्लियस बनवणं, सप्लाईज ज्या आपल्याला गरजेच्या आहे बिझनेसला त्या सगळ्या पुरवणं, सोबतच जे वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियल पासून नवीन काहीतरी करणं, म्हणजे शेलची ज्वेलरी बनवणं, कुक्कुट पालनासाठी कॅल्शियम पावडर बनतात, मत्स्य पालनासाठी सुद्धा त्यापासून कॅल्शियम पावडर बनतं आणि गुड सोर्स ऑफ कॅल्शियम आहे त्यामुळे, आणि नॅचरल सोर्स ऑफ कॅल्शियम आहे त्यामुळे त्याला सुद्धा डिमांड आहे. आमचे जे प्रशिक्षण सुरू असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रॉपर एक ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं, ज्यामध्ये फर्स्ट पार्ट हा थेअरीचा असतो. थेअरीमध्ये त्यांना शिकवलं जातं की शिंपल्यांची निवड कशी करायची, कारण सगळ्याच शिंपल्यांमध्ये चांगल्या क्वालिटीचे मोती बनत नाही. तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की कुठल्या शिंपल्यामध्ये आणि कुठल्या प्रजाती आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये चांगल्या पद्धतीचे मोती बनू शकतात. सोबतच पाण्याची गुणवत्ता कशी असायला पाहिजे, पाण्याचं टेस्टिंग कसं करायचं आहे, त्याचबरोबर फूड कुठलं द्यायचं आहे, डोस किती असायला पाहिजे, अँटीबायोटिक्स कुठले वापरायचे आहेत, सर्जरी कशी करायची याचं प्रत्यक्षात त्यांना हँडल करून सगळ्या सर्जिकल प्रोसेस शिकवल्या जातात. आम्ही जी पद्धती सध्या अप्लाय करतोय त्या पद्धतीमध्ये आम्ही सस्टेनेबल प्रॅक्टिस करतोय. सस्टेनेबल प्रॅक्टिस मी यासाठी म्हणते की कुठलंही केमिकल किंवा कुठलंही असं रासायनिक पदार्थ आम्ही युज करत नाही आहोत. जे काही आहे नॅचरल प्रोसेस आहे, जे शिंपल्यांसाठी उपयुक्त आहे, जे शिंपल्यांना एन्व्हायरमेंट तलावामध्ये किंवा नदीमध्ये प्रोव्हाइड होतं ते सेम एन्व्हायरमेंट आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये गुड बॅक्टेरिया जनरेट करण्यापासून तर शेवाळ किती छान जनरेट होत आहे इथपर्यंतची पूर्ण प्रोसेस कन्सिडर केली जाते. सोबतच सस्टेनेबल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला खर्च कमी येतो, पण तुमचं जे उत्पादन आहे ते चांगल्या क्वालिटीचं एक तुम्हाला उत्पादन मिळतं. आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग देऊन झालेलं आहे आणि त्यामध्ये मेनली महिला आहेत ज्यांना घरी बसून स्वतःचं असं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करायचंय आणि त्यातही त्यांनी खूप छोटे छोटे असे सेटअप जनरेट केलेले आहेत 100-200 शिंपल्यांपासून, आणि व्यवस्थित त्यांचं काम सुद्धा चालू आहे. तुम्ही सेटअप बद्दल जर विचारलं तर आमचे जे सेटअप आहे ते पनवेल, पुणे, सिंधुदुर्ग, नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. तर मोतीपालन ही एक अशी संधी आहे जी घर बसल्या कमीत कमी जागेत कमीत कमी खर्चामध्ये त्या करू शकतात. सोबतच अशा महिला ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं घरकामात घालवलंय पण आता 40 आणि 50 नंतर स्वतःचं काहीतरी असं निर्माण करायचं आहे, कारण एज्युकेशन मॅटर करत नाही. तुम्हाला एक फक्त प्रॉपर आणि ट्रेनिंग आणि गायडन्सचं रिक्वायरमेंट असतं. तुम्हाला ते व्यवस्थित मिळालं की तुम्ही तुमची मोतीपालनाची एक जर्नी आहे ती चालू करू शकता. माझ्याकडे येणाऱ्या मोस्ट ऑफ द महिला या स्टेटला आहेत ज्यांनी आता मुलांना मोठं केलंय आणि आता त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. भविष्यात एक वुमेन लेड बिझनेस डेव्हलप करण्याची इच्छा आहे, त्यासाठी आम्ही क्लस्टरसाठी काम करतोय. सोबतच जसं आग्यास पर्ल फार्मिंग सेंटर आणि आग्यास पर्ल एक्सपोर्ट हे 2 युनिट आहेत, तसंच आता आम्ही आग्यास पर्ल हे आमचं ज्वेलरी ब्रँड लॉन्च करतोय. ज्या लोकांना किंवा नवीन उद्योजक ज्यांना आपण म्हणू शकतो, ज्यांना मोतीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणणं इतकंच आहे की तुम्ही सुरुवातीला फक्त मोतीपालन दिसायला खूप छान दिसतं म्हणून याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही आधी त्याचं पूर्ण नॉलेज घ्या आणि तुमच्या एक छोट्या पायलट प्लांट पासून चालू करा, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या सुरुवातीलाच आयडेंटिफाय
आयडेंटिफाय होतील की किती बदल होऊ शकतात, किती त्रुटी आहेत, किती नुकसान होऊ शकतं, फायदा कुठे होतो, कुठे पैसे कमी लागतात, कुठे पैसे जास्त खर्च होऊ शकतात. या ज्या गोष्टी आहेत तुम्ही सुरुवातीला तुमच्या पायलट प्लांट वरती शिकून घ्या आणि त्यानंतर मोठ्या प्लांट कडे जा. म्हणजे तिथे होणारे जे नुकसान आहे ते तुम्ही कंट्रोल करू शकता. तिथे काहीही प्रॉब्लेम आला किंवा काहीही डिसीज कंडिशन आलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं सोल्युशन हे ऑलरेडी माहिती असतं. त्यावेळेला मोठा प्लांट हँडल करणं सोपी जातं. आता बरेच लोक असं विचारतात की हे जर इतकं सक्सेसफुल आहे तर सगळेच लोक का करत नाही. एकतर मगाशीपासून जो एक मुद्दा डिस्कस करण्यामध्ये येतोय की जे हार्वेस्टिंग पिरियड आहे तो 2 वर्षाचा आहे, तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो आणि दुसरं याचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला 2 वर्षानंतर मिळतं. उत्पन्नाबद्दल जर थोडं बोलायला गेलं तर जर तुम्ही 1000 शिंपल्यांपासून तुमचा एक प्लांट चालू करत असाल आणि 30% जरी मॉर्टॅलिटी तुम्ही धरून चालले तरी तुमच्याकडे 700 शिंपले असतात आणि त्या 700 शिंपल्यांमध्ये म्हणजे एका शिंपल्यामागे 2 मोती, तर तुमच्याकडे 1400 मोती बनतात आणि एक मोती हा कॅरेट नुसार विकला जातो. म्हणजे एका मोती मागे जवळपास 2 ते 3 कॅरेट कन्सिडर केले जातात आणि एक कॅरेट हा जवळपास 800 ते 1000 रुपयापर्यंत तुमचा विकला जातो. म्हणजे तुम्हाला 2 वर्षानंतर जे तुम्हाला एक उत्पन्न मिळणार आहे ते जवळपास 3 ते 4 लाखापर्यंत जातं आणि सोबतच एक अलाइड बिझनेसेस जे तुमचे आहेत त्यातनं जो इन्कम आहे तो इन्कम जर तुम्ही कन्सिडर केला तर तुमचं एक वार्षिक उत्पन्न तुम्ही 5 ते 6 लाखापर्यंत कन्सिडर करू शकता.